पुढची बातमी, पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांच्या किती आहारी गेलंय हे पुन्हा एकदा जगासमोर आलंय। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू करार रद्द केला। त्यावरून कुख्यात पाक दहशतवादी हाफिज सईदने भारताविरोधात जी जहरी भाषा वापरली होती तीच भाषा आता पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांकडून वापरली जाते। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची चहूबाजूने कोंडी करण्यास सुरुवात केली आहे। ऑपरेशन सिंदूरपूर्वी भारताने सिंधू करार रद्द करत पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केला। त्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले। तसंच पाकिस्तानी 9 हवाई तळांवर ब्रह्मोसचा मारा करत पाकची हवा काढून घेतली। भारताने सिंधू करार रद्द केल्यामुळे पाकिस्तानात पाणीबाणी होण्याची शक्यता। पाक नागरिकांना थेंब थेंब पाण्यासाठी तरसावं लागणार आहे आणि त्यामुळेच पाकिस्तानी राजकारणी आणि लष्कराची झोप उडाली। तुम हमारा पानी बंद कर दोगे, हम तुम्हारा सांस बंद कर देंगे। तुम हमारा पानी बंद कर दोगे, हम तुम्हारा सांस बंद कर देंगे। पाकिस्तानी लष्कराचा प्रवक्ता अहमद चौधरीने भारताविरोधात गरळ ओकली, पण चौधरी एक प्रकारे दहशतवाद्यांची भाषा बोलतोय। लष्कर ए तैयबाचा म्होरक्या हाफिज सईदने काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचं भारत विरोधी विखारी वक्तव्य केलं होतं। सुन, अगर तू पानी बंद करेगा इंशाअल्लाह हम तेरी सांस बंद करेंगे, इन दरियाओं में फिर खून बहेगा। सुन, अगर तू पानी बंद करेगा इंशाअल्लाह हम तेरी सांस बंद करेंगे, इन दरियाओं में फिर खून बहेगा। अहमद चौधरीने हाफिज सईदच्या सुरात सूर मिसळलाय। अहमद चौधरीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर नजर टाकल्यास त्याने दिलेल्या धमकीमागचं कारण तुमच्या लक्षात येईल। अहमद शरीफ चौधरीचा पिता सुलतान बशीरुद्दीन महमूद हा एकेकाळी पाकिस्तानात अणुवैज्ञानिक होता, पण पुढे 90च्या दशकात त्याने यूटीएन अर्थात उम्माह तमीर-ए-9 ही संघटना स्थापन केली। तसंच तो अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या संपर्कात होता। त्याने अल कायदाला पाकिस्तानी अण्वस्त्र पुरवण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळेच अमेरिकेनं उम्माह तमीर-ए-9 वर बंदी घातली होती। तर सुलतान बशीरुद्दीन महमूदला जागतिक दहशतवादी घोषित केलं होतं। अहमद चौधरीच्या पित्याची ही सगळी पार्श्वभूमी पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांमधील नातं अधोरेखित करणारी आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।